Start recording. अचानक ते ग्रुपवर टाकावं लागलं. ओके, नो इश्यूज. सो कमिंग बैक, श्रावणी, सिद्धि, शिवराज, साक्षी, प्रेम, ओंकार एंड साक्षी जी. तो अपन ने लास्ट टाइम जो पढ़ा था, तो वो पढ़ा था इसके बारे में, सेल्स के बारे में. सेल्स का कुछ न्यूमेरिकल पार्ट भी अपन ने कवर किया था. तो आज जो सेल्स सीखने वाले हैं ना अपन, तो वो सेल्स, आइडेंटिकल सेल्स कनेक्टेड इन सीरीज, आयडेंटिकल सेल्स कनेक्टेड इन पॅरलल अँड मिक्स ग्रुपिंग ऑफ सेल्स, अशा 3 गोष्टी शिकायच्यात आपल्याला. बघा सर्वांनी, तर इंटरेस्टिंग फॅक्ट आहे. तर आपण आता जे सेल्स शिकणार आहे, मी इथं आता मला आहे ना 3 पाहिजे होते ॲक्च्युली बरं का. 3 सर्किट एका खाली एक पाहिजे होते, पण 3 काही जमत नाहीये. तर मग मी 2 आधी शिकवतो, मग दोघांना मिक्स करतो. एन आयडेंटिकल सेल्स बघा, कनेक्टेड इन सिरीज, आणि त्याला कंपॅरिझन मध्ये मी घेतो एन आयडेंटिकल सेल्स कनेक्टेड इन पॅरलल. आता ज्या मुलांकडे आपले मॉड्यूल आहे, मॉड्यूल फिजिक्सचं कनेक्टेड इन पॅरलल, तर त्या मुलांनी काय करायचं, जे मॉड्यूल नंबर 3 आहे आपला, त्या मॉड्यूल नंबर 3 मध्ये जा सर्वांनी. आणि मॉड्यूल नंबर 3 मध्ये पेज नंबर, सॉरी, टॉपिक नंबर आपला करंट, इलेक्ट्रिक करंट थ्रू कंडक्टर्स. आणि त्याच्यामध्ये तुम्ही जायचंय पेज नंबर 11.8 वर आलात का बघा. तर जर एन नंबर ऑफ आयडेंटिकल सेल्स, पेज नंबर 11.8 या पॉइंटवर जायचंय. मॉड्यूल नंबर 3, मेन टेक्स्ट बुक बद्दल नाही बोलत आहे मी, मॉड्यूल नंबर 3 बद्दल बोलतोय. सर्वजण आला असताल तर तिथं कॉम्बिनेशन, ग्रुपिंग ऑफ सेल म्हटलंय बघा, कॉम्बिनेशन किंवा ग्रुपिंग ऑफ सेल्स. तर ग्रुपिंग ऑफ सेल्सवर जा सर्वांनी तिथे. आणि मग सिरीजमध्ये जर असतील तर सेल्स, तर बघा कसं आपण त्यांना दाखवतोय. सो ई आणि हा आर. आयडेंटिकल सेल म्हणजे काय असतं, तर प्रत्येक सेलचा EMF सारखा. सपोज हे बघा, हा ई, हा आर, ई आर, असे हे. देर कॅन बी एन नंबर ऑफ सेल्स कनेक्टेड इन सिरीज. आता सिरीज कसं म्हणतो आपण, आणि त्यातल्या त्यात ते सपोर्ट करणारे पाहिजे एकमेकांना. सपोर्ट म्हणजे काय, निगेटिव्ह टर्मिनल ऑफ फर्स्ट सेल शुड बी कनेक्टेड टू पॉझिटिव्ह ऑफ अनदर. मग असे देर कॅन बी एन नंबर ऑफ सेल्स, आणि सगळ्यांची आपण ॲडिशन करतोय आणि त्यांना एका एक्सटर्नल रजिस्टर, एक सर्किट. बघा तुम्हाला मी सांगितलं होतं, बॅटरी आपल्या घरी, टॉर्च, तर बॅटरीमध्ये आपण सेल टाकलेले आहेत EMF E चे. आणि प्रत्येकाचं म्हणजे एकाचं निगेटिव्ह टर्मिनल दुसऱ्याच्या पॉझिटिव्हला जर जोडलं, आणि हे बॅटरीचा जो बल्ब आहे त्याचा रेझिस्टन्स आहे सपोज कॅपिटल R, तर मग त्यावेळेस हे असं सर्किट तुम्हाला पाहायला मिळेल. मग आता ह्या सर्किटमधनं जो टोटल करंट फ्लो होतो I नेट, तर तो I नेट नावाचा टोटल करंट कसा देणार बाबा. त्यानंतर हे जे सगळे सेल्स कनेक्टेड आहे सिरीजमध्ये, त्यांचा नेट EMF काय बनतो, तर एन आयडेंटिकल म्हणजे सगळे एकाच कंपनीचे, सपोज सगळ्यांचे फीचर सारखेच. मग नेट EMF हा n टाइम्स E बनतो. म्हणजे प्रत्येकाचा जर व्होल्टेज इथं 2 व्होल्ट असेल, याचा 2 व्होल्ट असेल, 2 व्होल्ट, आणि असे जर आपण 100 सेल कनेक्ट केले तर 100 गुणिले प्रत्येकाचा EMF म्हणजे 200 व्होल्ट झालं टोटल. कळतंय. बरं, आता सिमिलरली हा जो स्मॉल आर आहेत, हे पण सगळे, आता जर इथं बॅटरी नसती तर सगळे हे स्मॉल आर कसे राहिले असते सिरीजमध्ये. मग यांचा आर नेट पण घ्यायचा, सगळ्यांची ॲडिशन आर 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 असे n टाइम्स आहेत. म्हटल्यानंतर आपण काय घेतो तुम्हाला माहिती आहे, मग डायरेक्ट n टाइम्स आर. ठीक आहे. सो हा झाला आपला आर नेट. आणि एक्सटर्नल रजिस्टर तर कॅपिटल R आहेच आहे. मग ह्या सर्किटमधनं फ्लो होणारा जो करंट असतो, नेट करंट, तर आपला फॉर्म्युला आहे, करंट सप्लाइड बाय सेल इज गिवन बाय द फॉर्म्युला I नेट इज इक्वल्स टू E नेट अपॉन कॅपिटल R प्लस स्मॉल r. फक्त आता इथं एकटा R नसून मल्टिपल R आहे, इथं एकटा E नसून मल्टिपल E आहे. आठवतंय तुम्हाला करंट सप्लाइड बाय द सेलचा फॉर्म्युला, सांगा बरं पटकन. ओंकार, प्रेम, साक्षीजी, साक्षी, यस, शिवराज, सिद्धी, श्रावणी, या. ओके, सो ग्रेट. मग I नेटचा फॉर्म्युला E नेट अपॉन R प्लस स्मॉल r नेट असा आपल्याला दिसतो, आणि याच्यातनं आपण आन्सर काढतो. ठीक आहे. मग
हे घडतं याच्या केसमध्ये कुणाच्या, करंट सप्लाइड बाय सेल वेन सॉरी हां, सो हे कधी घडतं मग ज्यावेळेस दे आर कनेक्टेड इन सिरीज, तो व्होल्टेज वाढतं, इंटरनल रेजिस्टन्स सगळ्यांची ॲडिशन होते आणि मग आय नेटचा फॉर्म्युला असा लिहायचा. मग आपण याला रिप्लेसही करू शकतो. ई नेटची व्हॅल्यू रिप्लेस करा तुम्ही. कसं रिप्लेस करणार ई नेटला, तर एन टाइम्स ई, बघा सोपं आहे स्टेप, एन टाइम्स ई अपॉन कॅपिटल आर प्लस स्मॉल आर नेट इज एन टाइम्स आर. सो दिस इज आय नेट. मग आपण ह्या केसमध्ये असं म्हणू शकतो की सपोज हा आर मोठा आहे कुणाच्या तुलनेत, स्मॉल आरच्या तुलनेत, इफ असं लिहितो, आर इज व्हेरी व्हेरी मच ग्रेटर दॅन स्मॉल आर. मग आपण तिथं आर प्लस एन आर ही जी व्हॅल्यू आहे ती अप्रॉक्सिमेटली असं लिहूयात, एन टाइम्स आर कॅन बी अप्रॉक्सिमेटली रिटर्न ॲज आर. तो नेट करंट एन टाइम्स ई अपॉन आर असं बनेल, म्हणजे तो वाढला जातोय, बरोबर. आता ह्या केसमध्ये एन आयडेंटिकल सेल्स कनेक्टेड इन पॅरलल मध्ये मग हा एक सेल आहे, त्याच्या अक्रॉस हा रेजिस्टन्स ई आहे, हा आर आहे, परत EMF आर, परत EMF आर. ठीक आहे. मग हे सगळेचे सगळे सेल्स आपण आता कनेक्ट केले पॅरलल मध्ये, असे देअर कॅन बी एन नंबर ऑफ सेल्स, कळतंय सर्वांना. आणि मग यांच्या अक्रॉस परत एक रेजिस्टर जोडायचा कॅपिटल आर. ह्या सर्किटमध्ये आणि ह्या सर्किटमध्ये काय फरक दिसतोय बाळांनो बघा, तर इथं एन नंबर ऑफ सेल्स एकाच रो मध्ये, एकाच लाईनीमध्ये सिरीजमध्ये, इथं 3 लाईनी वेगवेगळ्या आहेत, कळतंय का. दोघांमधला बेसिक फरक समजला का सिद्धी, श्रावणी, शिवराज, साक्षी, दोघांमधला बेसिक फरक समजला. ओके. मग ह्या केसमध्ये जो ई नेट येतो तो प्रत्येक सेलचा EMF, प्रत्येक सेलचा, कारण पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये सगळ्यांच्या अक्रॉसचं काय सेम असतं हे मी तुम्हाला शिकवलेलं आहे. पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये सगळ्या सेलच्या अक्रॉसचं व्होल्टेज सेम असतं. इथं 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 सगळीकडे तुम्हाला दिसेल व्होल्टेज सेम आहे. ठीक आहे, ई नेट झालं. त्यानंतर आर नेट. आता इथं सगळे, आता ई जर नसते इथं कुठं, सगळे स्मॉल आर स्मॉल आर स्मॉल आर पॅरलल मध्ये आले असते, आणि पॅरलल मध्ये जर आले सेम व्हॅल्यूचे रेजिस्टर, तर आर नेटची व्हॅल्यू काय लिहितो आपण, आठवतंय का, आर अपॉन एन लिहायचो. इथं जर सिरीज मध्ये असेल तर एन टाइम्स आर, आणि पॅरलल मध्ये असेल तर आर अपॉन एन. ओके फाईन. मग आपण परत करंट सप्लाइड बाय द सेल, आय नेटचा फॉर्म्युला, आय नेट इज इक्वल्स टू ई नेट डिवायडेड बाय कॅपिटल आर प्लस स्मॉल आर नेट. ठीक आहे. सो ई नेटची व्हॅल्यू आहे आपली ई, आय नेट इज इक्वल्स टू ई नेटची व्हॅल्यू ई कॅपिटल आर, आर नेटची व्हॅल्यू स्मॉल आर अपॉन एन, क्रॉस मल्टिप्लाय केलं हे बनलं ई अपॉन एन टाइम्स आर प्लस स्मॉल आर होल डिवाइडेड बाय एन, एन वरती गेला तर ये बनेगा एन टाइम्स ई अपॉन एन टाइम्स आर प्लस स्मॉल आर. ठीक आहे. सो आय नेट. मग आय नेट तुम्हाला एन टाइम्स जर करायचा असेल तर मग अशी कंडिशन बघितली की जर तुम्हाला आय नेटची व्हॅल्यू मॅक्सिमम हवी असेल तर आर शुड बी व्हेरी व्हेरी मच ग्रेटर दॅन स्मॉल आर, सो दॅट आपली जी व्हॅल्यू येईल ती अशी येते एन टाइम्स ई अपॉन आर. आणि ह्या केसमध्ये पण आता बघा, जर तुमची आपण स्मॉल आरची व्हॅल्यू मोठी ठेवली, आता स्मॉल आर, तर वी कॅन राईट डाऊन आय नेट इज इक्वल्स टू एन टाइम्स ई बाय आर, किंवा ती कंडिशन बघा, तर ती कंडिशन तुम्हाला तुमच्या बुकमध्ये पण तिथं पाहायला मिळेल की आरची व्हॅल्यू कशी आहे बाबा, ग्रेटर दॅन आर बाय एन आहे, नाही आहे, असेल नसेल तर काय. ठीक आहे. सो दिस इज ऑल्सो वन ऑफ द फॉर्म्युला जो आपण यूज करते हैं फॉर गेटिंग दी करंट. आता तुम्हाला मी काही न्यूमेरिकल्स दिल त्याच्यावर आयडिया कळेल, पण आता तिसरं मला शिकवायचं आहे. यांच्यावरती, यांच्या डोक्यावर जे एक असतं त्याला म्हणतात मिक्स्ड ग्रुपिंग ऑफ सेल्स. इथपर्यंत गोष्टी ठीक. श्रावणी, सिद्धी, शिवराज, साक्षी, प्रेम, ओंकार, साक्षी जी. Yes, sir. ओके, देन लेट्स गो फॉर मिक्स ग्रुपिंग ऑफ सेल. मिक्स ग्रुपिंग म्हणजे काय आता, तर बाबा सिरीज मध्ये पण आहे
आणि पॅरलल मध्ये पण आहे मिक्स्ड ग्रुपिंग ऑफ सेल्स. ठीक आहे. सो मिक्स्ड ग्रुपिंग ऑफ सेल्स मध्ये पहिला आर, दुसरा आर, असे एन नंबर ऑफ सेल्स आहे सपोज सिरीज मध्ये बरं का. आणि अशा एम नंबर ऑफ रोज आहे. बघा मी काय सांगतो, एन नंबर ऑफ सेल्स कनेक्टेड इन सिरीज आणि एम नंबर ऑफ रोज कनेक्टेड इन पॅरलल. तर मग आता इंटरेस्टिंग फॅक्ट आहे, तो देखो. हा हे बघा, आता हे सगळेचे सगळे आता अशा. ओके फाईन बच्चा पार्टी. बघा इंटरेस्टिंग. मी आता ही लाईन इथं ड्रॉ करायला जास्त नव्हता, तर इथं सर्किट असं कंप्लीट करतो. जसं काय इथून आलंय ते आणि इथं चाललंय. तर हा एक्सटर्नल रेजिस्टर आर आहे. काय दिसतंय, तर प्रत्येक रो मध्ये बघा, इच रो मध्ये किती सेल्स, एन सेल्स. आणि अशा किती रोज, एम रोज. बघा एम रोज. प्रत्येक सेल मध्ये एन सेल्स, प्रत्येक रो मध्ये सॉरी एन सेल्स, आणि प्रत्येक अशा किती रोज, एम नंबर ऑफ रोज. ठीक आहे. स्मॉल एम आपण ज्याला म्हणूयात. प्रत्येक सेलचा ईएमएफ आहे कॅपिटल ई स्मॉल आर, कॅपिटल ई स्मॉल आर, अशा त्याच्या व्हॅल्यूज आहेत. मग आता ज्यावेळेस आपण ई नेट घेऊ, ई नेट, प्रत्येक रोचा ई नेट कुणी सांगेल का रे मला किती असेल. हे बघा ई नेट काय लिहितात तुम्ही, एन टाइम्स ई प्रत्येक रोचा, कारण तिथं एन नंबर ऑफ सेल्स आहे. मग तुम्ही म्हणताल सर ई नेट एन टाइम्स ई कसं काय आला, कारण पॅरलल मध्ये पण आहे. मग बच्चा पार्टी हे बघा, एकच रो कुठली तरी कन्सिडर करा. सपोज मी ही कन्सिडर केली, ही रो. तर ह्या रोजचं जे टोटल व्होल्टेज आलं ते किती आलं, एन टाइम्स ई. बरोबर. टोटल व्होल्टेज किती आलं, एन टाइम्स ई. हो सर बरोबर आलं. पण मग हे बाकीच्यांचं काय, एम रोज बद्दल काय, त्याच्याबद्दल तर काय नाही बोलायचं तुम्ही, ते पण सांगतो. हे बघा, हे झालं एन टाइम्स ई, प्रत्येक रोजचं झालं एन टाइम्स ई. पण आता घडलं काय की हे पॅरलल मध्ये जोडल्यामुळे सगळ्यांच्या अक्रॉस पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये काय सेम असतं, व्होल्टेज सेम असतं. म्हणून प्रत्येक रोच्या अक्रॉस voltage EMF across net voltage across each row, E net across each row you will find this value n times E. ठीक है, यहाँ तक चीजें क्लियर. फिर उसके बाद बच्चा पार्टी अभी आर नेट का बारी. तो आर नेट में अपन के पास कितने रेजिस्टर्स है, जो सीरीज में कनेक्टेड है, एन रजिस्टर है सीरीज में कनेक्टेड सर. ठीक है, एन रजिस्टर्स. और कितने रोज है, तर एम रोज आहे. बरोबर. मग इथं लिहिताना मी काय लिहिल, तर टोटल नेट रेजिस्टन्स असतो आपला एन टाइम्स आर प्रत्येक रोचा, आणि असे किती रोज, एम रोज. कारण आपण तुम्हाला आठवत असेल तर आपण असं कन्सिडर करतो की किती नंबर ऑफ सेल्स आहेत बाबा, कनेक्टेड इन सिरीज, कनेक्टेड इन पॅरलल. बरोबर. असा आपण विचार करत असतो. सो देर आर एम रोज, there are n cells. So R net is equals to n times R upon m. E net ची व्हॅल्यू n times E. ओके बर. आणि एक्सटर्नल रेजिस्टन्स, जो टोटल रेजिस्टन्स, आता टोटल करंट सप्लाइड बाय सेल I net is equals to काय लिहितो आपण, हे बघा हा फॉर्म्युला, E net डिवायडेड बाय कॅपिटल R प्लस R net. मग E net ची व्हॅल्यू किती, n टाइम्स E कॅपिटल R प्लस स्मॉल आर नेट ची व्हॅल्यू किती, आर एन टाइम्स आर डिवायडेड बाय एम. सो दिस इज आय नेट. आणि मग याला क्रॉस मल्टिप्लाय करा, इक्वेशन बनेल एन टाइम्स ई अपॉन एम टाइम्स आर प्लस एन टाइम्स आर होल डिवाइडेड बाय एम. ये एम ऊपर चला जाएगा तो इक्वेशन क्या बनेगा, बोलो 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 चलो जल्दी, एम टाइम्स एन टाइम्स ई डिवाइडेड बाय एम आर प्लस एन टाइम्स आर. सो ये बन गया मेरे लिए आई नेट. ओके फाईन बच्चा पार्टी. सो मिक्स ग्रुपिंग ज्यावेळेस येतं, आणि हे बघा आता आपल्याला आयडेंटिकल सेल बद्दल सांगितलंय. ज्यावेळेस आयडेंटिकल सेल येतील, ज्यावेळेस सेल्स आयडेंटिकल नसतील, तर त्यावेळेस एक क्वेश्चन हमेशा तयारच ठेवायचा. तो एक क्वेश्चन आहे ना, तुम्हाला MCQ सेक्शन मध्ये पेज नंबर 11.9 वर जा बरं. मॉड्यूल ओपन केलंय का सर्वांनी,
साक्षीजी, ओंकार, प्रेम, साक्षी, यश, शिवराज, सिद्धी, Yes, श्रावणी. sir. हा, मॉड्यूल मध्ये 11.9 मध्ये टॉप राईट कॉर्नरला एक नोट लिहिलेली आहे. 5वा 6वा 7वा पॉइंट, त्याच्या खाली एक नोट लिहिलेली बघा. 11.9 मध्ये 1 नंबरचा पॉइंट नोट आहे का? काय लिहिलंय? पहिली लाईन वाचा बरं. इफ टू सेल्स ऑफ EMFs E1 and E2 आहे का? सिद्धी, शिवराज, साक्षी. हा हा, मग Yes, तिथं sir. आहे ना, तिथं फक्त एक छोटीशी करेक्शन करायचंय तुम्हाला आणि त्याला इम्पॉर्टंट करा. नीट, जेई, सीईटीच्या परीक्षेत हे आहे ना असे फसवे क्वेश्चन्स आलेले आहेत की आपण शिकतो आयडेंटिकल सेल मध्ये, पण ह्या भाऊंनी काय केलंय, अनआयडेंटिकल सेल केलेत. अनआयडेंटिकल म्हणजे एक कंपनी सपोज, आणि तिथे असं करेक्शन करा. त्यांच्याकडनं काय आलंय, डायग्राम चुकली आहे. हा R1 आहे, हा E1 आहे. डायग्राम चुकली म्हणजे हा जो निगेटिव्ह टर्मिनल आहे तो इथं कुठेतरी झालाय, तर इथं आणा त्याला. असं घ्या डायग्राम, तिथं पुस्तकावर करेक्शन करा. हा, दुसरा सेल खाली आहे बघा, E2 त्याचं नाव आणि इंटरनल रेजिस्टन्स R2. म्हणजे मला म्हणायचं काय, आता इथं दोन वेगवेगळ्या कंपनीचे, सपोज वरचा सेल ड्युरासेल कंपनीचा असेल तर खालचा कदाचित LGचा आहे. आणि मग हे दोन सेल्स आता कसे कनेक्टेड आहेत तुम्ही सांगा बरं मला. सिरीज मध्ये की पॅरलल मध्ये? बच्चा पार्टी बोलो. दोन वेगवेगळ्या रोज आहेत. Parallel. हा, तर ज्यावेळेस रोज वेगवेगळ्या असतील त्यावेळेस लगेच समजून जायचं ते कसे आहेत, पॅरलल मध्ये. सो टू डिफरेंट सेल्स, मैं यहाँ पे लिखता हूँ, टू डिफरेंट सेल्स कनेक्टेड इन पैरेलल. ठीक है, कनेक्टेड इन पैरेलल. तो उस समय क्या करने का? सर आपने तो आइडेंटिकल सेल्स के बारे में बता दिया, अनआइडेंटिकल सेल्स के लिए क्या करने का? तो अनआइडेंटिकल सेल्स में आपका जो इफेक्टिव ई नेट होता है वहाँ पे लिखा है, मैं जिन बच्चों के पास नहीं है उनके लिखता हूँ. ई नेट इज इक्वल्स टू, आता हे फॉर्म्युला पाठ करावं लागेल, याच्यासाठी डेरिवेशन आहे पण लक्षात ठेवणं लय सोपं आहे. बघा, E1 घेतला ना त्याला क्रॉसमध्ये इथला R2 यायचा मल्टिप्लिकेशन मध्ये, प्लस हा E2 घेतला ना त्याला R1 यायचा, E2 R1. म्हणजे पहिल्यांदा मल्टिप्लिकेशन आणि ॲडिशन करून त्यांचं डिव्हिजन घ्यायचा आणि डिव्हिजन मध्ये R1 आणि R2 ची व्हॅल्यू ऍड करून टाकायची, झालं ई नेट. त्यानंतर इफेक्टिव्ह इंटरनल रेजिस्टन्स. परत आता मला सांगा बच्चा पार्टी, हा R1 आणि R2 जर E1 E2 नसते तर कसे आहेत, दोन रोज सेपरेट आहेत म्हणून पॅरलल मध्ये. आणि पॅरलल मध्ये आपल्याला माहिती आहे आपण डायरेक्ट दोन रेजिस्टरचं मल्टिप्लिकेशन डिवायडेड बाय दोन रेजिस्टरची ॲडिशन असं करतो, किंवा असं लिहितो, आठवतंय का, 1/R नेट इज इक्वल्स टू 1/R1 प्लस 1/R2, दॅट इज रेसिप्रोकलची ॲडिशन. ओके, लक्षात राहील इथपर्यंत गोष्टी ठीक. मग आपला जो करंट असतो, आता करंट म्हणजे थोडंसं आता चेंज होईल. करंट I नेट इज इक्वल्स टू आपण लिहायचो ई नेट डिवायडेड बाय कॅपिटल R प्लस R नेट. मग तुम्हाला आता ह्या व्हॅल्यू इथे टाकावं लागतील आणि मग इक्वेशन लिहावं लागेल, चालेल. मग ई नेटची व्हॅल्यू इथे टाका, R नेटची व्हॅल्यू इथे टाका, क्रॉस मल्टिप्लाय करा, व्हॅल्यू काढा, ब्ला ब्ला ब्ला. ठीक आहे, यहाँ तक चीजें क्लिअर. सो ज्या वेळेस असं डिफरंट सेल्स येतील इन्स्टेड ऑफ आयडेंटिकल सेल, मोस्टली 99.99% आयडेंटिकल सेलवरच येतो. पण जर एखाद्या परीक्षामध्येच एखादं ट्विस्ट म्हणून त्यांनी जर टाकलं तर तिथं असे दोन वेगवेगळे सेल देतात, डिफरंट सेल्स कनेक्टेड इन पॅरलल. आता तुम्ही म्हणताल मग 3 सेलसाठी काय, मग ते खेळत बसावं लागेल, डेरिवेशन करत बसावं लागेल. ठीक आहे, पण तुमच्या लेवलच्या गोष्टी पाहता हे मोर दॅन इनफ आहे तुमच्यासाठी असं ट्विस्ट टाकणं. बरं, आता आणखी एक की जो टोटल करंट सप्लाय केला आहे I नेट, तर तो टोटल करंट I नेट ई नेटच्या फॉर्ममध्ये तर लिहिला, पण काल आपण एक रिलेशन लिहिलं होतं त्याच्या फॉर्ममध्ये काही करता येईल का, तर ते पाहायचंय. ठीक आहे, तर ते पण सांगतो. ओके, सो लाईक जर सर्किट मध्ये आपण सेल्स कनेक्टेड हे सिरीज मध्ये ठेवले. सेकंड पॉइंट बघा, त्याच पेजवरचा सेकंड पॉइंट बघा सर्वांनी.
सिद्धी, श्रावणी, शिवराज, साक्षी यस. सेकंड पॉइंट बोल्ड मध्ये सेकंड लिहिलेलं आहे. काय लिहिलंय साक्षी यस वाचा. when two cells are arranged in series so as to oppose, जर ते एकमेकांना अपोज करत असतील तर ई नेट काय. सर तुम्ही तर दरवेळेस ॲडिशनच सांगितली आहे. हो सबट्रॅक्शन पण होणार. जर ते एकमेकांना सेल अपोज करत असतील तर नेट EMF ची सबट्रॅक्शन सुद्धा होणार. पण जे टोटल रेजिस्टन्स आर नेट असतं त्यांची हमेशा ॲडिशनच होते. मग कॅपिटल आर नेट वाले पण वेगवेगळे असतील तर सगळ्यांची ॲडिशनच होणार आर नेट. ठीक आहे. ई नेट इज इक्वल्स टू E1 मायनस E2 जर ते सिरीज मध्ये जोडलेत पण ते एकमेकांना अपोज करतायत असे असतील तर. ठीक आहे. हे बघा असं जर असेल, हा सेल E1 आहे, हा कोण आहे R1 आहे, हा सपोज E2 आहे आणि हा कोण आहे R2 आहे. तर दोन सेलचं मिळून हे बघा दोन सेलचं मिळून ई नेट इज E1 मायनस E2, आर नेट इज R1 प्लस R2 आणि कॅपिटल आर नेट कॅन बी टेकन ॲज कॅपिटल R1 प्लस R2 असे जर खूप सारे असतील तर. पण शक्यतो आपण आपल्या केसमध्ये खूप साऱ्यांना रोलच दिलेला नाहीये. आपल्या केसमध्ये एकच कॅपिटल R इज इक्वल्स टू R आणि आपलं करंटचं इक्वेशन तयार. बरोबर. ठीक आहे. सो कमिंग बॅक, मग आता मिक्स्ड ग्रुपिंग ऑफ सेल्स मध्ये तुम्ही पाहिलं E1 मायनस E2 आर नेट इज इक्वल्स टू R1 प्लस R2. त्यानंतर वेन टू सेल्स आर इन सिरीज सो एज टू अपोज इच अदर, अपोज केलं तर E1 मायनस E2 आणि सपोर्ट जर केला तर दोघांची काय होते ॲडिशन. ठीक आहे. ई नेटची व्हॅल्यू. बर आणखी एक रॉंगली कनेक्टेड सेल्स म्हणतात त्याला. रॉंगली कनेक्टेड सेल्स आपल्या याच्यात आहे एक MCQ मी सांगतो. रॉंगली कनेक्टेड सेल्स काय असतं. रॉंगली कनेक्टेड सेल कन्सेप्ट, तर सपोज तुमच्याकडे 5 सेल आहेत, सगळेचे सगळे सेल असे लावलेत बघा. अरेंजमेंट कशी केली आहे. ठीक आहे. 5 सेल आहेत आणि ह्या 5 सेल पैकी नेमकं चौथा सेल हा रॉंगली कनेक्टेड आहे. कसा आहे रॉंगली. पाचवा सेल हा रॉंगली कनेक्टेड आहे लाईक दिस. हे बघा हाच रॉंगली कनेक्टेड आहे. टोटल नंबर ऑफ सेल्स किती आहेत 5. प्रत्येक सेलचा सपोज EMF सारखाच असेल तर ई स्मॉल आर स्मॉल आर स्मॉल आर स्मॉल आर स्मॉल आर ई. ओके. सो 1 2 3 4 5 नंबर ऑफ सेल. टोटल नंबर ऑफ सेल किती आहेत सिद्धी, साक्षी, शिवराज, श्रावणी. हॅलो आवाज येतोय ना माझा. टोटल नंबर ऑफ सेल किती आहेत 5. त्यापैकी रॉंगली किती कनेक्टेड आहे तर एकच रॉंगली कनेक्टेड आहे. बरोबर. साक्षी, शिवराज, सिद्धी, एम आय ऑडिबल. या ओके फाईन. बरं ठीक आहे. सो N इज इक्वल्स टू किती आहे 5 असं लिहिलंय आपण. सो मग आता अशा केसमध्ये काय करायचं. चुकून झालं बाबा एक सेल उलटा लावला गेला नेमकं, तर मग E डॅश नेट इज इक्वल्स टू बघा E डॅश नेट इज इक्वल्स टू असं लिहितात N मायनस 2M टाइम्स E. मग N ची व्हॅल्यू M ची व्हॅल्यू. N म्हणजे नंबर ऑफ सेल्स टोटल सेल्स बरं का नंबर ऑफ, आणि M म्हणजे काय रॉंगली कनेक्टेड सेल्स. रॉंगली कनेक्टेड सेल्स. ओके. हां तर मग जो टोटल EMF येईल प्रत्येक सेलचा, कारण एखादं जरी रॉंगली कनेक्टेड असेल तर मग परत ते आपल्याला गुताडा सोडवत बसवणं हे फिजिबल नाही किंवा वेळ खाऊ प्रोसिजर आहे. ठीक आहे. बर आणखी एक करंट सप्लाइड बाय द सेल आपण फॉर्म्युला घेतलेला याच्यापूर्वी. करंट सप्लाइड बाय द सेलचा जो फॉर्म्युला होता करंट सप्लाइड बाय द सेल, तर आपण असं घेतलं होतं तुम्हाला आठवत असेल तर V इज इक्वल्स टू E मायनस IR असा तो फॉर्म्युला आहे. तर I ला जर V च्या टर्म्स मध्ये लिहायचं असेल
तर हा आय आर इकडे आला, इकडे राहिला ई मायनस व्ही. ओके, सो आपलं जे इक्वेशन आहे ते आयच्या टर्म्स मध्ये जर लिहायचं म्हटलं तर ही टर्म खाली आली, v इज इक्वल्स टू ई मायनस आय आर. ओके, सो I इज इक्वल्स टू ई मायनस व्ही डिवाइडेड बाय क्या, आर. ठीक है, सो दिस इज करंट सप्लाइड बाय द सेल. रॉंगली कनेक्टेड असू देत किंवा रॉंगली कनेक्टेड किंवा करेक्टली कनेक्टेड. सो आपण त्याच्यावर न्यूमेरिकल घेऊ, सो तुम्हाला बेसिक आयडिया क्लिअर होईल. चालेल. मी यावेळेसच्या संडेच्या पेपरमध्ये आता करंट इलेक्ट्रिसिटीचेच कन्सेप्ट टाकलेले. मला तरी आता काल मी म्हणलं होतं की रजिस्टर शिकवायचे, तर रजिस्टरचा पार्ट मी उद्या घेईल. ठीक आहे, आज आता सेल संपूयात आणि ऑलमोस्ट झालेच आहे आता. तर सेलमध्ये I इज इक्वल्स टू ई माइनस वी अपॉन आर, ये अपन का वैल्यू आया. और अभी अपन क्या करेंगे, कुछ न्यूमेरिकल्स उसके बेस लेंगे सो दैट तुम्हाला आयडिया येईल. मग तर एन सेल्स दिलेत की नाही न्यूमेरिकल्स बाबा. हा आहेत बरं का, न्यूमेरिकल्स आहेत, पण मग डायरेक्ट त्याची व्हॅल्यूज घेऊयात आणि मग बघूयात किती येतात व्हॅल्यूज आणि कसे त्याचे आन्सर्स येत आहेत ते. बर, टेक्स्ट बुक देऊ का, त्याच्यातनं घेऊ का. टेक्स्ट बुक मध्ये पण एखाद दुसरा सेल आहे, जास्त नाही आहे. किंवा आपण पण इझिली एखाद्या सेल बद्दल घेऊ शकतो. बरं ठीक आहे, एकच मिनिट. आता आपलं मेन टेक्स्ट बुक पाहतो, करंट इलेक्ट्रिसिटी, आणि त्याच्यात जर न्यूमेरिकल असतील तर वेल अँड गुड. एकच मिनट बच्चा बाटी. हाँ, तो अभी मेरे पास है न्यूमेरिकल कि अपने पास 5 सेल है. आपका मेन जो टेक्स्ट बुक है फिजिक्सचा मेन टेक्स्ट बुक जर असेल तुमच्या सोबत तर फिजिक्सचा मेन टेक्स्ट बुक ओपन करा. हाँ, त्याच्यात आता पेज नंबर 295 वर क्वेश्चन नंबर 31 है. पेज नंबर 295 क्वेश्चन नंबर 31. और क्या है 31? 5 cells each of voltage 1.5 volt are connected as shown in the figure. देखो, ये पॉजिटिव, ये नेगेटिव. अगेन दिस इज पॉजिटिव, दिस इज नेगेटिव, दिस इज नेगेटिव, दिस इज पॉजिटिव, दिस इज पॉजिटिव, दिस इज नेगेटिव, दिस इज पॉजिटिव, दिस इज नेगेटिव. ठीक आहे, मग आता काय झालंय सांगा. फर्स्ट सेलचं निगेटिव्ह दुसऱ्या सेलच्या पॉझिटिव्हला जोडले, म्हणजे फिक्स अँड फिक्स हे कसे आहेत, कनेक्टेड इन सिरीज. हे तर फिक्स आहे. ओके, हॅलो, एम आय ऑडिबल? दिस आर कनेक्टेड इन सिरीज. मग तुम्ही म्हणता सर इंटरनल रेजिस्टन्स कुठे, प्रत्येक सेलचा काढायलाच पाहिजे असं काही नाही. त्यांनी दिला नसेल तर नाही घेतला तरी चालेल. निगेटिव्ह सेल इज कनेक्टेड टू पॉझिटिव्ह सेल. सिमिलरली परत निगेटिव्ह सेल शुड बी कनेक्टेड टू पॉझिटिव्ह ऑफ अनदर, पण तसं नाही झालंय. या सगळ्यांनी हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा, त्यातला हा जो किती नंबरचा आहे, 3 नंबरचा आहे, त्याने आपली सिक्वेन्स मोडलेली आहे. आणि सिक्वेन्स मोडून काय केलंय बघा, तर निगेटिव्ह ऑफ हिज ओन सेल इज कनेक्टेड टू निगेटिव्ह ऑफ सेकंड. सो हे अपोज करता येते, हे सपोर्ट नाही करत आहे. ठीक आहे, सो कनेक्टेड इन सिरीज बट अपोजिंग इच अदर. एकच सेल आहे म्हणा, तर मी असं लिहितो कनेक्टेड इन सिरीज बट रॉंगली कनेक्टेड. ओके,
वो अच्छा वर्ड रहेगा उसके लिए रॉंगली कनेक्टेड. तर मग आता टोटल नंबर ऑफ सेल्स यांची व्हॅल्यू किती आली 5. ठीक आहे. टोटल नंबर ऑफ व्हॅल्यूज n इज इक्वल्स टू 5. हे टोटल नंबर ऑफ सेल्स, टोटल नंबर ऑफ सेल्स. ठीक आहे. आणि त्यातला रॉंगली कनेक्टेड म्हणजे यमची व्हॅल्यू किती 1, एकच रॉंगली कनेक्टेड आहे. मग आपण तो जो ई नेटचा फॉर्म्युला आहे, ई नेट इज इक्वल्स टू आपण लिहितो n-2m मल्टीप्लाइड बाय ई. प्रत्येक सेलचं EMF आहे 1.5 व्होल्ट. ठीक आहे. n-2m, यांची व्हॅल्यू किती आहे आणि एमची किती, n इज 5, m इज 1, 2 into 1. ठीक है. सो 5 minus 2 is 3. 3 into 1.5 ये आपका ई नेट आया. ई नेट कितना आएगा 4.5 वोल्ट. ठीक है. बिकॉज 1.5 into 3 दिस गिव्स राइज टू 4.5 वोल्ट. लॉजिक समजतंय सर्वांना? लॉजिक समजतंय? नसेल समजलं तर आपल्या प्रिंटेड नसेल समजलं हे लॉजिक की एम काय घेतला एन काय घेतला सरांनी, तर पुढच्या टर्म्स मधनं पण त्या समजतील गोष्टी. ठीक आहे. ई नेट इज इक्वल्स टू 4.5 व्होल्ट. ओके. सो स्टेप समजल्यात का? टोटल सेल होते 5. 5 पैकी किती रॉंगली कनेक्टेड आहे? 1 रॉंगली कनेक्टेड आहे. बाकीचे 4 इंटॅक्ट आहेत. ठीक आहे. बर, मग आणखी एक देऊ का? ऑडिबल ना? Yes, sir. हा, मग आणखी एक देतो. हे बघा, आता 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 100 cells each of 5 volt and internal resistance 1 ohm. एक देतो. Question. There are 100 cells now. 100 cells बघा, 100 cells each of 100 cells each of EMF 5 volt. ओके. एंड इंटरनल रेजिस्टेंस 1 एंड सभी के पास इंटरनल रेजिस्टेंस है 1 ओहम का. आर टू बी अरेंज सो एज टू प्रोड्यूस मैक्सिमम करंट ऑफ I net maximum. I net maximum I net maximum कितना होगा? R ची व्हॅल्यू 1 ओहम घेतली. 100 cells each of EMF 5 volt आणि अशा 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 बरं, ठीक आहे. बघूयात. R इज इक्वल टू स्मॉल r इज इक्वल टू 1 ओहम, 100 cells each of EMF. आई नेट का वैल्यू मैक्सिमम है, वो भी आपके लिए क्वेश्चन मार्क ही है. ओके. सो मग आता ह्या केसमध्ये 100 cells each of EMF 5 volt and R is equals to 1 ohm are in series. ठीक आहे. R in each row असं लिहितो, R in each row. आणि अशा किती रोज आहेत? तर m रोज घेऊयात, m रोज. सो आता न्यूमेरिकल थोडं वेगळं आहे, पण मी याला मॉडिफाय करण्याचा प्रयत्न करतो. m रोज म्हणजे अशा घेतो मी 3 रोज आहेत अशा. आणि 100 सेल्स म्हणजे यांची व्हॅल्यू दिलेली आहे, n इज इक्वल्स टू 100 सेल्स इच ऑफ EMF 5 वोल्ट अँड R इज इक्वल्स टू 1 ओहम. तर मॅक्सिमम आय नेट काय असेल जर याला 3 रोज असतील तर मगाशीचा जर फॉर्म्युला आठवत असेल कुणाला, मिक्स्ड ग्रुपिंग ऑफ सेल्समध्ये m इज इक्वल्स टू, आता इथं आयडेंटिकल सेल्स आहे, 100च्या 100 आयडेंटिकल सेल्स आहेत, 100 आयडेंटिकल सेल्स. मग इथं जो तो फॉर्म्युला बनतोय आय नेट इज इक्वल्स टू आपण आता वापरलेला ई नेट डिवायडेड बाय क्या आर प्लस स्मॉल आर नेट. ठीक आहे. मग ई ची व्हॅल्यू ई नेट किती आहे? ई नेट 100 सेल्स आहे मल्टीप्लाइड बाय 100 n टाइम्स ई मतलब 500 into 5. ठीक है. डिवाइडेड बाय कैपिटल आर
कैपिटल आर नहीं दिया है क्या, तो कैपिटल आर भी ऐड कर लो। कैपिटल आर इज लाइक 100 ओहम, ठीक है। सो कैपिटल आर दिया 100 ओहम प्लस प्लस आर नेट ची व्हॅल्यू किती आहे आता, आर नेटची व्हॅल्यू, सो प्रत्येक रेजिस्टन्स हा 1 ओहमचा आहे। अशा 100 सेल्स आहेत एका रो मध्ये आणि अशा 3 रोज आहेत, मग 100 टाइम्स आर डिवाइडेड बाय एम, तो झाला रेसिप्रोकलची ॲडिशन, ठीक आहे। सो मी इथं लिहिताना लिहिलो एन टाइम्स आर अपॉन एम, आपण हा फॉर्म्युला लिहिला इथे बघा, दाखवतो। रॉंगली कनेक्टेड तिथं नाही हा, इथे n टाइम्स ई अपॉन आर प्लस आर नेट, आर प्लस n टाइम्स आर बाय एम आणि क्रॉस मल्टिप्लाय केलं आणि मग हे असा फॉर्म्युला आला, आय नेट इज इक्वल्स टू एम एन ई, एम टाइम्स आर प्लस एन टाइम्स आर। ओके, सो कॅपिटल आर ची व्हॅल्यू पण कन्सिडर केली आणि मग मॉडिफाय केलं न्यूमेरिकल, तो एन ची व्हॅल्यू 100, आर ची व्हॅल्यू 3, तो एन ची व्हॅल्यू 500, एन ची व्हॅल्यू 100, प्रत्येकाचा ओहम 1 आणि एम अशा किती रोज, 3 रोज, ठीक है। सो ये बन गया मेरा आई नेट का वैल्यू, लेकिन अभी सॉल्विंग 500 डिवाइडेड बाय 100 प्लस 100 बाय 3, क्रॉस मल्टीप्लाई किया 500 प्लस 300 प्लस 100 डिवाइडेड बाय 3, ओके 3 ऊपर चला गया, 500 1500, ठीक है, डिवाइडेड बाय 300 प्लस 100 किती झाले 400, ठीक है। सो आई नेट इज इक्वल्स टू 00, सो 4×12 आणि त्यानंतरच काय जे ॲडिशन मध्ये आन्सर येईल तेवढा, ओके 3 पॉइंट। सो यहाँ तक चीज़ें क्लियर, लॉजिक क्लियर की मिक्स ग्रुपिंग ऑफ सेल असेल, सगळे सेल आयडेंटिकल असतील, त्यांचा आर नेट काढायचा आहे, त्यांच्यामधनं फ्लो होणारा करंट काढायचा आहे, तर असं करू शकतात। बरं, रॉंगली कनेक्टेड सेलमध्ये पण इंटरेस्टिंग होतं की टोटल नंबर ऑफ सेल होते 5, त्यापैकी एक रॉंगली कनेक्टेड होता, पण मग त्यासाठी काय शॉर्टकट फॉर्म्युला वापरायचा, ठीक आहे। सो अशा रीतीने मग मी सेलचा जो पार्ट आहे तो कव्हर केलेला आहे। आता वी आर जस्ट रिमेनिंग विथ कार्बन रेजिस्टर्स आणि त्याची कलर कोडिंग। तर कार्बन रेजिस्टर्स आणि कलर कोडिंग आपण उद्याच्या सेशनमध्ये घेऊयात। उद्याच्या सेशनमध्ये मी थोडंसं म्हणजे संडेच्या एक्झाममध्ये मी थोडासा पार्ट आता टेम्परेचर डिपेंडन्स ऑन रेजिस्टिव्हिटी अँड कंडक्टिव्हिटी तो पण घेतलेला आहे, जो दिवाळीपूर्वी शिकवण्यात आला होता, थोडासाच पार्ट आहे, जास्त नाही, पण त्याच्यावर टेस्ट नव्हती झाली, सो मी तो पार्ट घेण्याचा प्रयत्न केला, ठीक आहे। सो मग मी हे ग्रुपवर टाकतो आज आणि तुम्ही नोट्स लिहून घ्या नोटबुक मध्ये, चालेल? हॅलो, ऑडिबल ना शिवराज, सिद्धी, साक्षी, ओके ओके देन मी लगेच ग्रुपवर शेअर करतो आणि लिहून काढा मग, हां एकदा त्याच्यातनं जा, त्यातले कुठले न्यूमेरिकल सॉल्व करायचे ते बघा, माझे सांगण्याची वाट पाहायची नाही, ओके। सिद्धी, प्रेम, साक्षी, ओके फाईन, ठीक आहे। सो थांबूयात मग, मी तोपर्यंत तुम्हाला शेअर करून टाकेल नोट्स, यू कॅन लीव द मीटिंग, थँक्यू।